आनंदवारी म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक गावातून येणारा एक भक्ती मार्गाचा विचार प्रवाह आहे आणि या भक्ती प्रवाहात समतेचा संदेश देण्याबरोबरच तत्कालीन परिस्थितीबद्दल प्रबोधन करण्याचं काम या आषाढ वारीत वर्षानुवर्ष होत असतं। गेल्या काही वर्षात केवळ भक्तिभावासोबतच बदललेलं सामाजिक भान आणि त्याबद्दलचं प्रबोधन याबद्दलही वारीत निष्ठेनं काम करणारे वारकरी दिसतात। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभागाचा उपक्रम असणाऱ्या पर्यावरण दिंडीचं उद्घाटन नुकतंच पुण्यात झालं। महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते या दिंडीचं उद्घाटन करण्यात आलं। गेल्या काही वर्षापासून सुरू करण्यात आलेली ही दिंडी आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंतच्या प्रवासामध्ये पर्यावरण रक्षणाचा संदेश देते। विविध लोककला सादर करत त्या माध्यमातून जनजागृती करत पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचा या दिंडी मागचा उद्देश आहे। वारीच्या माध्यमातून जे कलाकार आहेत त्या कलाकाराच्या माध्यमातून लोकांपर्यंत पर्यावरणाच्या रिलेटेड संदेश कसे पोहोचवायचे हे आम्ही त्यांना गाईड केलेलं आहे आणि ते आमच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने पर्यावरण विभागाच्या वतीने हा संदेश पूर्ण रस्त्यामध्ये म्हणजे पुण्यापासून तर पंढरपूरपर्यंत ते संदेश सर्व लोकांना देतात। गेली काही वर्ष महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट जाणवतंय। या सगळ्यात वृक्ष लागवड आणि पर्यावरणाची काळजी घेण्याबद्दल प्रबोधनात्मक असणारी ही दिंडी खूपच प्रेरणादायी आहे। झाडं लावायची, झाडं जगवायची, प्रॅक्टिकली कार्यक्रम करावे त्याचं संतांचं मनोगत आहे। ज्ञानेश्वर माऊली स्वतः म्हणतात, तुकोबाराय स्वतः म्हणतात, वृक्षवल्ले आम्हा सोयरे वनचरे पक्षी ये सुस्वरे आळविती। झाडं जपायची, वृक्ष लागवड करायची आहे, पाणी वाढवायचं आहे, पाणी वाचवायचं आहे, तर पाणी वाचवायचं आहे आणि म्हणूनच पाण्याचा आणि झाडांचा निसर्गाशी असणारा संबंध आपण जपायचा आहे हा संदेश आम्ही देतो। तेव्हा प्लास्टिक हटवा, झाडे जगवा आणि पाणी वाचवा। पर्यावरणाचा संदेश वारीतल्या प्रत्येक वारकऱ्यापर्यंत या पर्यावरण दिंडीच्या माध्यमातून पोहोचवला जातोय। अश्विनी पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।